नमस्कार मित्रांनो, सा द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी संध्या आकाश भोजने आपलं स्वागत करते. तुम्हाला बुलिश हरामी या कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी सविस्तर माहिती देणार आहे. बुलिश म्हणजे तेजी आणि हरामी म्हणजे एक प्रेग्नेंट वुमन. जॅपनीज वर्ल्डमध्ये याला हरामी असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यामध्ये हरामी हा शब्द जॅपनीजमध्ये प्रेग्नेंट वुमनला म्हणतात. या रेड कॅन्डलला म्हणूया आपण मदर कॅन्डल आणि या ग्रीन कॅन्डलला म्हणूया आपण बेबी कॅन्डल. ज्या प्रकारे एका गर्भवती महिलेच्या पोटामध्ये बाळ असतं तर त्या बाळाला आपण बेबी कॅन्डल असं कन्सिडर करूया आणि त्या मदरला आपण मदर कॅन्डल असं आपण कन्सिडर करूया. या इमेजमध्ये आपल्याला आईने आपल्या बाळाला पोटामध्ये ज्याप्रमाणे घेतलेला आहे त्याचप्रमाणे या रेड कॅन्डलने देखील ग्रीन कॅन्डलला पोटामध्ये घेतलेला आहे. म्हणून आपण या पॅटर्नला म्हणूया बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. बुलिश हरामी हा पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. म्हणजेच हा पॅटर्न अपट्रेंड दाखवणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. म्हणजेच हा पॅटर्न आपल्याला मार्केट हे अपट्रेंडला जाणार आहे असं दर्शवतो. थोडक्यात हा पॅटर्न चार्टमध्ये तयार झाल्यानंतर मंदी समाप्त होऊन आता मार्केटमध्ये तेजी निर्माण होणार आहे याचे संकेत आपल्याला मिळतात. बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न 2 कॅन्डलपासून तयार होतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. या पॅटर्नमध्ये पहिली कॅन्डल ही लॉंग बेअरिश कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही स्मॉल बुलिश कॅन्डल असते. अशा 2 कॅन्डल मिळून हा एक पॅटर्न तयार होतो. त्या पॅटर्नला आपण बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतो. बुलिश हरामी या पॅटर्नमध्ये व्हॉल्यूमला खूप महत्त्व आहे. पहिली जी रेड कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा व्हॉल्यूम हा दुसऱ्या कॅन्डलच्या व्हॉल्यूमपेक्षा हा कमी असायला पाहिजे. म्हणजेच या पॅटर्नमध्ये व्हॉल्यूम हा चढत्या दिशेने असायला पाहिजे. मित्रांनो, मार्केटमध्ये हा पॅटर्न असाही तयार होतो की त्यामध्ये व्हॉल्यूम हा उतरत्या दिशेने असतो आणि तो चांगल्या प्रकारे काम करतो. पण असं नेहमी होत नाही मित्रांनो. असं एखाद्या वेळेसच होऊ शकतं. म्हणून हा पॅटर्न आपण योग्य पद्धतीनंच वापरूया. म्हणजेच व्हॉल्यूम हा वाढत्या दिशेने असेल तरच आपण आपली बाईंगची एंट्री करूया. बुलिश हरामी हा पॅटर्न चार्टमध्ये आपल्याला 2 प्रकारमध्ये दिसू शकतो. हे 2 प्रकार तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतच असतील. आणि मित्रांनो, हे दोन्ही प्रकार एकसारखेच काम करतात. बुलिश हरामी हा पॅटर्न एका मोठ्या डाऊनट्रेंड नंतर तयार होतो आणि तो पॅटर्न चार्टच्या बॉटमला तयार होतो. कन्फर्मेशन मिळाल्याच्या नंतर आपण योग्य रीतीने जर बाईंग केली तर आपल्याला नक्कीच प्रॉफिट होतो. बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न नेमका कशा प्रकारे तयार होतो आपण ते आता बघूया आणि तो पॅटर्न तयार झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे ते आपण आता पाहूया. पॅटर्न तयार होत असताना पहिली कॅन्डल ही लॉंग बेअरिश कॅन्डल असली पाहिजे आणि दुसरी कॅन्डल ही स्मॉल बुलिश कॅन्डल असली पाहिजे आणि स्मॉल बुलिश कॅन्डल ही लॉंग बेअरिश कॅन्डलच्या गॅपअप ओपन झालेली पाहिजे किंवा मग स्मॉल बुलिश कॅन्डल ही बेअरिश कॅन्डलच्या क्लोजिंग प्राईसच्या बरोबर ओपन झालेली असावी. थोडक्यामध्ये सांगण्याचा अर्थ असा की स्मॉल बुलिश कॅन्डल ही चांगल्या अपट्रेंडमध्ये
किंवा चांगल्या पॉझिटिव्हमध्ये ती तयार व्हायला पाहिजे. आपली बाईंगची एंट्री आपण लॉंग बिअरिश कॅन्डलच्या हाय प्राईजला आपण करणार आहोत आणि लॉंग बिअरिश कॅन्डलच्या लोला आपण आपला स्टॉप लॉस लावणार आहोत. लॉंग बिअरिश कॅन्डल ही डे 1ची कॅन्डल आहे आणि स्मॉल बुलिश कॅन्डल ही डे 2ची कॅन्डल आहे. डे 3ला आपली बाईंगची एंट्री असणार आहे आणि ती एंट्री परत सांगत आहे, लॉंग बिअरिश कॅन्डलच्या हाय प्राईजला आपली बाईंगची एंट्री असणार आहे आणि लॉंग बिअरिश कॅन्डलच्या लो प्राईजला आपला स्टॉप लॉस असणार आहे. मित्रांनो, आपल्याला बाईंगची एंट्री ही डे 3ला मिळेल असं काही नाही. आपल्याला बाईंगची एंट्री ही डे 4ला मिळू शकते, डे 5ला मिळू शकते, डे 6ला पण मिळू शकते. ठीक आहे. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्राईज जेव्हा लॉंग बेअरिश कॅन्डलच्या हाय प्राईजला येऊन बंद होईल, म्हणजे वरती क्लोजिंग देईल, त्यावेळेस आपल्याला बाईंगची एंट्री ही करायची आहे. बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे वापरला जातो ते मी तुम्हाला आता चार्टमध्ये समजून सांगते. तुम्ही पाहू शकता मित्रांनो की एका मोठ्या डाऊन ट्रेंडनंतर इथे बॉटमला बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला आहे आणि तिथून मार्केट हे अप ट्रेंडच्या दिशेने गेलेलं आहे. मित्रांनो, आपल्या 3 कंडिशन्स आहेत बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होण्याच्या. पहिली कंडिशन ही लॉंग बेअरिश कॅन्डल असायला पाहिजे आणि दुसरी कंडिशन ही बुलिश कॅन्डल असायला पाहिजे आणि शेवटची तिसरी कंडिशन ही आपली लॉंग बेअरिश कॅन्डलने स्मॉल बुलिश कॅन्डलला पूर्णपणे सामावून घेतलेलं असायला पाहिजे. तरच आपण योग्य रीतीने बाईंगची एंट्री करू शकतो. बाईंगची कन्फर्मेशन मिळाल्याच्या नंतर आपण बाईंगची एंट्री ही लॉंग बेअरिश कॅन्डलच्या हाय प्राईजला करायची आहे आणि स्टॉप लॉस हा लॉंग बेअरिश कॅन्डलच्या लोला आपण लावायचा आहे. मित्रांनो, हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न, इन्व्हर्टेड हॅमर आणि ड्रॅगनफ्लाय डोजी या 3 व्हिडिओबद्दल मी सविस्तर माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे. तर मित्रांनो, या 3ही व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर तुम्ही ते 3ही कन्सेप्ट माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन पाहू शकता. बुलिश हरामी या कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज इथे थांबते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला. धन्यवाद.